नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलणार आहोत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक असा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे ज्यामुळे देशभरामध्ये पूर्ण या निर्णयाची चर्चा चालू आहे. आता हा निर्णय काय आहे? तर तो निर्णय आहे निष्क्रिय इच्छामरण. म्हणजे इच्छामरण एखाद्या व्यक्तीने मागितलं आणि ते न्यायालयाने काही अटी शर्तीवरती दिलं. आता इच्छामरण काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने 13 वर्षापासून कोमात असलेल्या हरीश राणा या तरुणाला निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली. हा निर्णय भारताच्या न्याय व्यवस्थेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचं कारणही तसंच आहे. कारण देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे जीवन रक्षक उपकरणे काढण्याची परवानगी देण्यात आली आणि तेही न्यायालयाने दिली. आता हे कधी होतं? हे काही ठराविक केसमध्येच होतं आणि अशा पद्धतीचं पहिल्यांदाच घडते. त्यामुळे हे निर्णय आहे तो ऐतिहासिक आहे, म्हणून या विषयाची चर्चा भारतभर होते. आता हरीश राणा हा तरुण म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्याच्या म्हणजे जवळपास 13 वर्षापूर्वी इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला होता. या अपघातामध्ये त्या मुलाचा मेंदूला जबर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो निष्क्रिय अवस्थेत म्हणजेच थोडक्यामध्ये कोमात होता. जवळपास 13 वर्षाचा काळ. गेल्या 13 वर्षात डॉक्टरनी अनेक उपचार केले, पण त्याच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा झाली नाही. मग घरच्यांनी ठरवलं, त्याला अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पण नेलं. एम्स अनेक वैद्यकीय तज्ञांनी न्यायालयाला अहवाल पण दिले. हरीश राणाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता हे 0% होती. आता ही शक्यता 0% असल्यामुळं हरीशच्या आई वडिलांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आता ज्यावेळेस आई वडील अशा पद्धतीने निर्णय घेतात त्यावेळी त्यांना काय वेदना झाल्या असतील, आपण ह्या गोष्टीचा विचार करू शकतो. आई वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की त्यांचा मुलगा अत्यंत वेदनादायक अवस्थेत आहे आणि त्याला अशा अवस्थेत कृत्रिमरित्या जीवन ठेवणं हे मानवी दृष्टिकोनातनं योग्य नाही आणि आम्हालाही ते आता पावत नाही. म्हणून त्यांच्या आई वडिलांनी कोर्टाला इच्छामरण देण्याची परवानगी मागितली. आता ज्या वेळेस एखादी आई वडील मुलाबद्दल कोर्टाकडनं परवानगी घेतात इच्छामरणाची, त्यावेळेस मित्रांनो आपण विचार करू शकता हे किती वेदनादायी प्रकरण आहे. या प्रकरणावरती हायकोर्टात सुनावणी पण झाली. न्यायमूर्ती JB पारडीवाल आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या खंडपीठापुढे याची सुनावणी झाली आणि याच खंडपीठाने एक भारतासाठी ऐतिहासिक आणि महत्वाचा निर्णय दिला. आता हा ऐतिहासिक आपण रिपीट बोलतोय कारण असा निर्णय या अगोदर झालेला नाही आणि न्यायालयाने पण हे निर्णय देताना काही स्पष्ट केलं. भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार हा केवळ जगण्याचा अधिकार नाही. कलम 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार हा केवळ जगण्याचा अधिकार नाही, तर सन्मानाने जगण्याचा आणि सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे. बघा, सन्मानाने जगण्याचा पण आहे आणि सन्मानाने मरण्याचा पण अधिकार आहे. हे न्यायालयाने म्हणजे निदर्शनास आणून दिलं आणि ह्या निर्णयामध्ये 2018 मधील कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक निकालाचा आधार घेण्यात आला आणि त्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय त्यांनी दिला. आता त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. 2018 मध्ये जो त्यांनी आधार घेतला, रेफरन्स घेतला, त्या ह्याच्यामध्ये काय दिलं होतं? निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. म्हणजेच जर एखादा रुग्ण
दीर्घकाळ कोमात असेल आणि कृत्रिम उपकरण लावून ही त्याच्या म्हणजे परिस्थितीमध्ये सुधारणा होत नसेल आणि त्याचं बरं होण्याची कोणतीच कसल्याच प्रकारची शक्यता नसेल, तर अशा वेळी काही विशिष्ट परिस्थितीत मग असे निर्णय घेणं भाग पडतं. आता हा निर्णय म्हणजे कृत्रिम जीवन रक्षक उपकरणावरती जिवंत ठेवणे थांबवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. म्हणजेच कृत्रिम जीवन रक्षक उपकरण लावून जीवन ठेवणे हे न म्हणजे मात्र यामध्ये काय न्यायालयाने हे पण स्पष्ट केलेलं आहे की हा जो निर्णय आहे ते अत्यंत काळजीपूर्वक आणि अपवादात्मक परिस्थितीतच घेतला जाईल किंवा दिला जातो, असंही न्यायालयाने हा निकाल देताना किंवा हे सांगताना तसं नमूद केलं. त्यामध्ये डॉक्टरचा अहवाल, रुग्णाची स्थिती आणि कुटुंबाची सहमती या सर्व गोष्टी या निर्णयासाठी लागतात. आता हे सर्व घटक तपासल्यानंतरच असा निर्णय घेतला जाऊ शकतो असं पहिलं न्यायालयाने नमूद केलं. म्हणजे जर उद्या चलून कोणी उठलं आणि त्याला जगायचा कंटाळा आला किंवा छोटा मोठा आजार आला आणि त्या आजाराची जी ट्रीटमेंट आहे ते न घेण्याचं त्यानं ठरवलं आणि त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली की मला इच्छा मरणाचं म्हणजे मरण पाहिजे, तर असं होणार नाही मित्रांनो. आता ह्या निर्णयामुळे देशात एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. तो म्हणजे जीवन म्हणजे काय आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार इतकंच सन्मानाने मरण्याचा अधिकार महत्वाचा आहे का? या दोन्ही गोष्टी किंवा हे दोन्ही प्रश्न जनतेच्या दृष्टिकोनामधनं महत्वाचेच आहेत. आता या निर्णयावरती काही लोक समर्थन करतात किंवा काही लोक या निर्णयाचं समर्थन करत पण नाहीत. त्यांच्या मते जर एखादा रुग्ण दीर्घकाळ असहाय्य अवस्थेत असेल आणि त्याला बरं होण्याची कोणतीही आशा नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला कृत्रिमरित्या जीवन ठेवणे मानवी दृष्टिकोनातून योग्य नाही, असाच याचा अर्थ निघतो. म्हणजे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काही जण या निर्णयाला विरोध कसे करत आहेत, तर विरोध त्यांच्या मते की जीवन देण्याचा आणि घेण्याचा जो अधिकार आहे, हा केवळ आणि केवळ कोणाकडे आहे, तो देवालाच आहे. म्हणजे माणसाने तसं करायला नाही पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणजे कृत्रिमरित्या जगत जरी असेल, कोमात असेल तर असू द्या, पण तो जगतोय तर त्याला जीवन ठेवणं, असंही काही लोकांचं या गोष्टीवरती समर्थन आहे किंवा म्हणणं आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की हा निर्णय जीवन संपवण्यासाठी अजिबात नाहीये, तर हा निर्णय जो आहे सन्मानाने मरण्याच्या अधिकारासाठी घेतलेला आहे. म्हणजे संविधानिक कलम 21 अंतर्गत ज्या गोष्टी आहेत जीवन मरणाच्या, तर त्या गोष्टीप्रमाणे सन्मानाने मरण्याच्या अधिकारासाठी घेतलेला हा निर्णय आहे. म्हणून हा निर्णय जो आहे तो निर्णय म्हणजे ऐतिहासिक निर्णय म्हणू शकतो, कारण हा निर्णय भारतातील कायदा, वैद्यकीय व्यवस्था आणि मानवी मूल्याबाबत मोठी चर्चा निर्माण करणार आहे.